नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा BAMS BHMS साठी आपले जे नवीन कॉलेजेस आले ते नवीन कॉलेजेस कोणते बघा, आणि यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग कशी करायची मी सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। ओके, चला तर मग बघूया आता BAMS साठी आणि BHMS साठी तुमचे कोणते ते नवीन कॉलेजेस आले आणि काय असणार आहे त्यांचा कट ऑफ ते मी सगळं सांगणार आहे। आणि तुम्ही बघा, तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग करायची असेल, आम्ही फक्त तुमची पेड काउन्सिलिंग या राऊंड साठी फक्त 99 रुपयामध्ये करणार आहे। तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग करायची असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ऍप डाउनलोड करा, सायन्स गॅलेक्सीचा ऍप, त्यामध्ये स्टे वेकन्सी राऊंडची अशी कॅटेगरी सिलेक्ट करा बघा। ही कॅटेगरी सिलेक्ट करा, त्यामधून स्टे वेकन्सी राऊंड चूज करा। ओके, असं तुम्हाला कोर्स दिसेल बघा। या कोर्सवर डायरेक्ट क्लिक केली तुम्ही या बाय नावाच्या ऑप्शनवरती येऊन तो कोर्स घेऊ शकता बघा, मात्र 99 रुपये। शेवटची संधी बघा, संधी गेली, विषय संपला। ओके, आता नवीन कॉलेजेस पण आलेले BAMS आणि BHMS चे, खूप साऱ्या जागा पण खाली आणि खूप सारे मुलं ज्यांना पहिले कॉलेज अलॉट झाले होते ते पण सोडून गेले आणि ते आता पुन्हा पार्टिसिपेट पण करू शकत नाही। म्हणजे राऊंड स्पेशल ज्या मुलांना कमी मार्क्स आहे त्या मुलांसाठीच आहे। ज्या मी अजून पण सांगतोय, ज्या मुलांना कमी मार्क्स आहे तेच मुलं या राऊंड मध्ये काय होणार आहे, सिलेक्ट होणार आहे। ओके, तर तुम्ही काय करू शकता, इथून ही कॅटेगरी सिलेक्ट करायची बघा। डायरेक्ट इथं जर क्लिक केलं तर या पेजवर येसाल, किंवा मग तुम्हाला इथून पेड कोर्सेस मध्ये जाऊन इथे जाऊन याच्यावरती क्लिक करून पुन्हा काय करायचं, त्याला बाय नाव करायचंय मात्र 99 रुपयात। आणि या 99 रुपयात आम्ही तुम्हाला एकदम परफेक्ट लिस्ट बनवून देऊ, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून आयडियल तुमचं कॉलेज कोणता प्रिफरन्स कसा दिला पाहिजे। ओके, म्हणजे जर आपले जो कॉलेज असतो ना, तो कॉलेजच्या कशा रँक असतात बघा, लास्ट कॅन्डिडेट कितीवर ऍडमिट होते त्या बेसिसवरून आपल्याला आपल्या रँकच्या बेसिसवरून काय बनवायची, आपली लिस्ट बनवायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला चांगला चांगला कॉलेज काय होऊ शकतो, अलॉट होऊ शकतो। चला मग आपण बघूया आता BAMS आणि BHMS साठी कोणते ते नवीन कॉलेजेस आले आणि काय असणार आहे त्यांचं कट ऑफ। ओके, मी सगळं काही तुम्हाला सांगणार आहे बघा। चला तर मग बघा आपण कोणते ते कॉलेज बघा। प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आलेली बघा BAMS BHMS BAMS साठी, त्यामध्ये आपल्याला दोन नवीन कॉलेजेस दिसत आहे बघा। आता ते दोन नवीन कॉलेजेस कोणते या ठिकाणी जर आले तुम्ही बघा, कॉलेजचं कोड आहे बघा 3290, राजश्री शाहू महाराज आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बुलढाणा। आमचा बुलढाण्याचा कॉलेज आहे बघा आणि एकदम चांगल्याचा चांगला बेस्ट कॉलेज आहे बघा, आणि आत्ताच आलाय बघा। तर यासाठी तुमच्या कॅटेगरी वाईज किती जागा आहे या कॉलेजच्या मी तुम्हाला सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा। आता बघा, जर आपण तुमच्या जागा बघायला गेले या ठिकाणी बघा, तुमचं जनरलच्या 4 जागा आहे, वुमनच्या 2 जागा आहे, ऑल इंडिया कोटा AIQ ची 1 जागा आहे बघा। त्यानंतर ओके, त्यानंतर जर नेक्स्ट कॅटेगरी जर तुम्ही बघायला गेले, एकच मिनिट, हा बघा SC कॅटेगरीसाठी तुमच्या ज्या जागा आहे, एकच मिनिट त्याला थोडं झूम करून घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल। हा बघा, तुमच्या SC कॅटेगरीसाठी या कॉलेजला जागा किती बघा, 4 जागा आहे। जनरलच्या वुमनच्या 2 आहे आणि AIQ साठी 1 आहे बघा। ST कॅटेगरीसाठी इथे 2 जागा आहे। ओके, आणि त्यानंतर वुमन कोट्यासाठी 1 जागा आहे, त्याच्यानंतर जनरलची 1 जागा आहे, विजय साठी इथे जनरलची 1 जागा आहे, ऑल इंडिया कोटाची 1 जागा आहे, त्यानंतर NT1 साठी 1 जागा आहे, NT2 साठी 1 जागा आहे, NT3 साठी 1 जागा आहे, आणि OBC साठी 6 जागा आहे, जनरलच्या आणि वुमनच्या 2 जागा आहे। ओके, त्यानंतर ऑल इंडिया कोटाची जागा दिसत आहे का बघा आपल्याला, हा तर ऑल इंडिया कोटाची इथे 1 जागा दिसते आपल्याला। ओके, त्यानंतर बघा आता SCBC साठी तर 7 जागा आहे बघा, जनरलच्या वुमन साठी 2 जागा आहे, आणि AIQ साठी तुमची 1 जागा आहे। ओके, आणि EWS साठी 0 जागा शो होते। ओपन साठी जर बघितलं तर या ठिकाणी 28 जागा आहे बघा तुमच्या, 28 कशासाठी, जनरल साठी, वुमन साठी 12 जागा आहे बघा, आणि AIQ कोटामधून 10 जागा आहे। ओके, त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो आणि जर बघितलं IQ कोटा मीन्स इन्स्टिट्यूट कोटा, इन्स्टिट्यूट कोटासाठी किती जागा आहे, तर इन्स्टिट्यूट कोटासाठी 15 जागा येते, किती, 15 जागा। ओके, तर टोटल जर तुम्ही जर कॉलेजचे जर इंटेक कॅपॅसिटी जर बघितली या ठिकाणी, तर ह्या कॉलेजला टोटल किती सीट्स आहे बघा, 100 सीट्स आहे। ओके, टोटल किती सीट्स आहे, 100 सीट्स आहे। आणि लास्ट संधी बघा, लास्ट अपॉर्च्युनिटी बघा, अपॉर्च्युनिटीला वाया घालू नका। ओके, त्यानंतर मी सांगणार आहे बघा तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये पण सांगणार आहे कोणत्या कॉलेजला किती जागा आहे आणि कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ गेलाय, सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याच युट्यूब चॅनलवरती। ओके, तर मग चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करून ठेवा। आता दुसरं कॉलेज कोणतं आहे आपण तुमचं ते बघूया। ओके,
लगेच आपण तुमचं आता दुसरं कॉलेज कोणतं आहे बघा, हा झाला तुमचा BAMS चा कॉलेज. त्यानंतर आपण बघूया बघा आता BHMS चा कॉलेज कोणता आहे तुमचा. ओके, टोटल जर जागा जर बघितल्या तुम्ही तर या ठिकाणी किती जागा आहे, 129 जागा आहे बघा. ओके, टोटल या ठिकाणी 129 जागा आहे बघा. तुम्ही खूप मोठी संधी तुमच्याकडे, ज्यांना कमी मार्क्स असले तेच कॅन्डिडेट या राऊंडला सिलेक्ट होणार आहे. कारण जे कॅन्डिडेटला ऑलरेडी कॉलेज भेटले ते त्यांचं या राऊंड मध्ये एनरोलमेंटच नसणार आहे, ते घेऊ शकत नाही. त्यांनी भेटून सोडले म्हणजे हातात आलेलं जेवण त्यांनी सोडून दिले, तर मग त्यांना आता पुढच्या राऊंडसाठी ते पार्टिसिपेट करता येणार नाही, त्यांना ते इलिजिबल नसणार आहे. मग यासाठी तुम्हाला ही संधी बघा, ज्या मुलांना अजून कॉलेज अलॉट नाही झाले त्या मुलांसाठी चांगली संधी बघा. त्याच्यानंतर वैद होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर भोकरदन जालना, मुस्लिम मायनॉरिटीचा कॉलेज आहे बघा. भोकरदन मधला आहे आणि मुस्लिम जालना मुस्लिम मायनॉरिटीचा कॉलेज आहे बघा. आणि यासाठी जे तुमच्या जे जागा आहे बघा, मी जागा सांगतो बघा तुम्हाला कशा कशा आहे तुमच्या या ठिकाणी जागा. ओके, तर बघा या ठिकाणी जे ओपन साठी फक्त तुमच्या जागा आहे किती, 30. ओपन साठी तुमच्या त्या जनरलच्या जागा आहे 30. ओके, आणि वुमन साठी तुमच्या 12 जागा आहे बघा. आणि टोटल यामध्ये जर बघितलं तर IQ साठी तुमच्या 9 जागा आहे. आणि टोटल जी कॅपॅसिटी बघा कॉलेजची 60, इनटेक कॅपॅसिटी किती आहे 60. आणि कॉलेजचा जो चॉईस कोड आहे बघा 4370, काय कॉलेजचा चॉईस कोड आहे बघा. सुवर्ण संधी बघा हातात आलेली, सोडू नका. चांगलं चांगलं कॉलेज तुम्हाला मिळणारच आहे. ओके, चला मग त्यानंतर जर तुम्ही बघितलं ओके, तर या ठिकाणी अजून पण तुमच्या 112 सीट खाली बघा. 112 म्हणजे खूप साऱ्या सीट्स आहे बघा. ओके, तर ज्या कॅन्डिडेटला कमी मार्क्स आहे कॅटेगरीतून जागा खाली, आपण सगळी सीट मॅट्रिक्स लाईव्ह डिस्कशन करणार आहे बघा थोड्या वेळाने. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या मित्रांना शेअर करून ठेवा. भेटूया मग लाईव्ह सेशन मध्ये किंवा मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू.